अब चलते हैं सावली तहसील की ओर। सावली तहसील कांग्रेस की ओर से केंद्र सरकार द्वारा पारित किए गए कृषि बिल के संबंध में निवेदन सौंपा गया। केंद्र सरकार द्वारा पारित किए गए नए कृषि अध्यादेश को रद्द करने के संदर्भ में इस समय देश में अनेक स्थानों पर आंदोलन चल रहा है और दिल्ली में भी काफी बड़े पैमाने पर आंदोलन किया जा रहा है और इस आंदोलन को अपना जाहिर समर्थन देने के लिए सावली तहसील कांग्रेस की ओर से प्रदर्शन कर एक निवेदन सौंपा गया। यह निवेदन नायब तहसीलदार सागर कामड़े के मार्फत दिया गया और इस निवेदन में केंद्र सरकार द्वारा पारित किए गए कृषि अध्यादेश को रद्द करने की मांग की गई है। इस मौके पर तहसील कांग्रेस अध्यक्ष यशवंत मुरबुटे, पंचायत समिति सभापति विजय कोरेवार, बाजार समिति सभापति युवराज शेरकी, जिला परिषद सदस्य वैशाली शेरकी, शहर अध्यक्ष विजय मुतेलवार, पूर्व सभापति मोतीलाल दुधे, दीपक जवादे, नरेंद्र तांगड़े, भोगेश्वर मोरले, अनिल मशाखेत्री, केशव भरटकर, मनोज तरारे, निखिल सुरमवार, अतुल येरट्टीवार, भास्कर आकार पवार, दामोदर आगरे आदि उपस्थित थे। वहीं संदर्भ में CTV न्यूज के विशेष प्रतिनिधि प्रवीण गेडाम के साथ बातचीत करते हुए आंदोलनकारियों ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। सभागृहामध्ये चर्चा न घडवून आणता भारतीय जनता पक्षानं मुजोरीने हुकुमशाही पद्धतीने जे 3 काळे कायदे पास केले त्या काळ्या कायद्याचा आम्ही सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि सावली तालुक्यातील शेतकरी बांधवाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत। आणि मागील 10 दिवसापासून जे भारतातल्या शेतकऱ्यांचं दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा म्हणून आम्ही हे काळे कायदे रद्द करण्यात यावे असं निवेदन आम्ही आमच्या पदाधिकाऱ्याच्या मार्फतीनं तहसीलदाराच्या मार्फतीनं पंतप्रधानांना पाठवत आहोत। आम्ही ह्या कायद्याचा निषेध करतो। शेतकरी हिताच्या विरोधात आहे, शेतकरी देशोधडीला लागणार आहे। आताही आमच्या विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात शेतकऱ्याचा। समजा हा कायदा लागू झाला, बाजार समित्या रद्द झाल्या, अर्थ सिस्टीम बंद जर झाली तर शेतकरी फार मोठ्या दिवाळखोरीचा सामना करावा लागेल शेतकऱ्याला आणि त्यामुळे याही पुढे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या आत्महत्या होतील। म्हणून केंद्र शासनाने हे 3ही काळे कायदे वापस करावे आणि सर्वसंमतीने ह्या देशातल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही अपेक्षा बाळगून आम्ही पुन्हा त्या कायद्याचा जाहीर निषेध करतो। CTV के लिए हमारे विशेष प्रतिनिधि प्रवीण गेडाम।